भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ हो हो राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. ओ हो हो राजाच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. बाल म्हणून याला, त्यागुनी स्वर्गाला, बाल म्हणून याला, त्यागुनी स्वर्गाला. ओ हो हो राजाच्या राजा तो, प्रभूच्या प्रभू तो, गौरवी जन्माला. ओ हो हो राजाच्या राजा तो, प्रभूच्या प्रभू तो, गौरवी जन्माला. पापाच्या तरायाला, आरोग्य रोग्याला, पाप्याच्या तरायाला, आरोग्य रोग्याला. ओ हो हो राजाच्या राजा तो, प्रभूच्या प्रभू तो, जगच करणार. ओ हो हो राजाच्या राजा
येशू तुला भेटतो हा कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं आमचं आमंत्रण आहे. आता पण देवाचे गाणे ऐकले, देवाच्या वचनाकडे जाऊया. पहिला योहान 3 अध्याय त्याच्या 18 वचन. फर्स्ट जॉन 3:18. पहिला योहान 3:18. मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावे. शब्दाने व जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावे. प्रीती करावे येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेलं आहे. येशूने म्हटलं, तुम्हाला देवाचे सर्व नियम ठाऊक आहे. काय आहे? तुझ्या पित्या परमेश्वराला पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने, पूर्ण बलाने त्याच्याशी प्रीती कर. पण येशूने म्हटलं योहान 15:12 जॉन 15:12 जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. एकमेकावर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. एकतर आम्ही येशूवर प्रेम आणि इतरावर प्रेम, पण दोन्ही प्रेम कसा असायला पाहिजे? शब्दाने म्हणजे वचनाने फक्त नाही. आपल्याला वचन ठाऊक आहे. पहिला योहान 4:8 फर्स्ट जॉन 4:8 जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. हे वचन आम्हाला ठाऊक आहे, वचन मी बोलतो. पहिला योहान 8:16 पण तेच वचन आहे. फर्स्ट जॉन 8:16 प्रीती नाही तुम्ही देवाला ओळखलं नाही. देव प्रेमी आहे. हे वचन आहे. वचनामध्ये आम्ही प्रेमाचं सांगू शकतो. आता मी वचनाचा संदेश देतो. मी प्रेमाबद्दल सांगतो तुम्हाला. प्रीती करा. पहिला कृत्यकरांचं पहिली पत्री 13:13. फर्स्ट कोरिन्थियन 13:13. सारांश विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही टिकणारे आहेत. परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. विश्वास असू दे, आशा असू दे, हे सदैव टिकणार आहे, शेवटपर्यंत टिकणार आहे. पण प्रीती सगळ्यापेक्षा मोठा आहे. कोरिन्थियरांस पहिली पत्री 13 अध्याय 1, 2, 3 तुम्ही पाहत आहात. फर्स्ट कोरिन्थियन 13:1-3. मी माणसाच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी वाजणारी टाळी किंवा जनजनारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर टळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मी काहीच नाही. प्रीती नाही तर काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ गरिबांना दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. अहो, मी सर्व काय देवासाठी केलं, सर्वसाठी देवासाठी दिलं, माझं जीवसुद्धा दिलं, पण मनामध्ये प्रेम नाही तर याचा काही फायदा नाही आहे. प्रेमाबद्दल आपल्याला वचन ठाऊक आहे. देवाचं वचन चांगलं आहे. प्रीती करा, एकमेक प्रीती करा. पण वचन बोलणे किंवा वचन जाणून घेणे एवढं फक्त नाही, पण आपण प्रीती दाखवावा, प्रीतीला व्यतीत करावा. जिभेने म्हणजे आपण गीत गातो.
देव बोले प्रेमे फा टाकी माझा वरी बा, टाकी माझा वरी बा. केवढा तो प्रेमाळू आहे, धर्माळू आहे. देवाच्या प्रेमाबद्दल आपण गीत गातो, आपल्या जिभेने सांगतो, प्रभू तू प्रेमाळू आहे, मी तुझ्या प्रीती करतो. तोंडाने सांगता, जिभाने सांगता. वचन आहे, जीभ म्हणते, पण तुमचे कृत्य कसं आहे? कृत्येने आणखीन सत्याने प्रीती दाखवा. तुम्ही काय केले, काय करत आहात? आता करितकरास पहिली पत्री 10:2 प्रेषितांची कृती 10:2 ॲक्ट्स 10:2 प्रेषितांची कृती 10:2. कॉर्नेलियुस नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. फक्त दानधर्म नाही केलं, नित्य सदैव प्रार्थना करत राहिला. म्हणजे देवाबद्दल आपली प्रीती तो व्यतीत करतच राहिला. वचन एवढं नाही, जीव एवढं नाही, कृत्येने. योहान 11:5 जॉन 11:5 योहान 11:5 मार्था, तिची बहीण व लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती. मार्था, मरियम आणि लाजर तिघावर येशूने प्रीती ठेवली होती. कारण का? लूक 10:38 लूक 10:38 लूक 10:38 मग ते पुढे जात असला, तो एका गावात गेला. तिथे मार्था नावाचा एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले, घरी आणले. आणि मरियम येशूच्या पायाजवळ बसून भाषण ऐकत राहिली. पण 40-41 आता मार्था म्हणते, मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची दारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला त्याला सांगा ना. बघा, घरामध्ये स्वागत केली आणि येशूसाठी पुष्कळ काम करू लागली. मला वाटतं चांगला स्वयंपाक करत असेल. येशूला चांगलं अन्न द्यायला पाहिजे, खायला द्यायला पाहिजे. प्रीती आपल्या कृत्येने दाखवते. तुमची कृत्य कसं आहे? देवाचे प्रेम दाखवता का? प्रेषितांची कृत्ये 9 तिथे एक स्त्रीबद्दल पाहतो. 9:36 ॲक्ट्स 9:36 प्रेषितांची कृत्ये 9:36. योपामध्ये दबिता उर्फ दुर्गस या नावाची कोणी एक शिष्या होती. ती सत्क्रिये व दान धर्म करण्यात तत्पर असे. सत्कृत्ये व दान धर्म ही काय श्रीमंत स्त्री नाही आहे. हिने कोणाला मदत केली? 39 वचनामध्ये वर्स 39 तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो तिथे पोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभे राहिल्या आणि दुर्गस त्यांच्याबरोबर होती. तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करत असे ती त्यांनी त्याला दाखवली. या विधवा बाईंना ही चांगले कपडे शिवून दिली. ही मोठं का पैसे द्यायला तिच्याकडे पैसे नाही आहे, पण काही तर मदत करावा, कपडे तर शिवून द्यावा आपण. आज बहिणीच्या, मी ऐकलं बाबा, मला माहीत नाही, बहिणीचा एक ब्लाऊज सियायला 250 रुपये 300 रुपये घेतात. ते कपड्याची किंमत काय? 100 रुपये. पण सिलाईची किंमत काय? 300 रुपये. आमच्या चर्चमध्ये काय आमच्या बहिणी आहेत, त्यांना शिवता येतो. ते चर्चमध्ये येणारा काही लोकडं पैसे घेत नाही, या मी शिवून देते म्हणते.
त्यांचे 300 रुपये वाचले ना, काहीतरी मदत करा ना, चांगलं कृतीने तुमचं प्रेम दाखवा. आता दोरका मेल्यानंतर सगळे लोक रडायला लागले. तिच्या पुढे मागे कोण नाही, मुले बाळे नाही, पण रडायला पुष्कळ जण आहे. कारण का? तिची प्रेमाची कृती आहे. मराठीमध्ये गाणं आहे ना, प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाकरे ख्रिस्ता तुझी लेकरे. इकडे तिकडे पाडूया, इकडून तिकडे तिकडून इकडे बुरकून उडती चोहीकडे. सुवार्ता जगी वितरे ख्रिस्ता तुझी लेकरे, सुवार्ता जगी वितरे ख्रिस्ता तुझी लेकरे. तुम्ही प्रेमाच्या पाकऱ्या आहे का? तुमच्या कृतीने तुमच्या प्रीती दाखवा. इब्री 6:10 मध्ये, इब्री केरांसपत्र 6:10, इब्रू 6:10 मध्ये, कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेले प्रीती हे विसरून जाण्यास परमेश्वर अन्यायी नाही आहे. देवावरचं प्रीती दाखवता आणि पवित्र जनाची सेवा करता, ते परमेश्वर कधी विसरणार नाही, कधी विसरणार नाही. प्रेमाची कृती दाखवा. बायबलमध्ये वचन आहे, याकूबच्या पत्रीमध्ये याकूब म्हणतो, रागाब नावाची वेश्या होती, पण तिने फक्त बोलण्यामध्ये नाही, पण कृत्येमध्ये तिने आपले प्रेम दाखवली, प्रीती दाखवली. म्हणून तिच्या देवाने अनुग्रह केला. याकूब 2:25 मध्ये, याकूब 2:25, जेम्स 2:25. तसे रागा वेश्या हिने देखील जासूदांच्या पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने लावून दिले. या ती क्रियाने नीतिमान ठरली नाही काय? क्रियाने, प्रेमाची क्रिया. 2 जण आलेले आहे जासूस, ते कोण माहीत नाही, पण त्यांना आपल्या घरी घेतलं, त्यांना चांगलं अन्न दिलं आणि नंतर त्यांना सरळ मार्गाने, म्हणजे लोकांच्या नजरेने लपून कसं जावं, चांगला मार्ग दाखवते. तिचे कृत्य देवाने पाहिलं. ते वेश्या होते, तिच्या चांगल्या कृत्येने आणि नंतर तिच्या विश्वासाने तिला पण इस्रायल लगावमध्ये जागा भेटला. तुमच्या प्रेमाची कृत्य दाखवा. आणि नंतर सत्याने, खोटपणे प्रीती करू नका. जसं प्रचार मत मागताना म्हणतात, ओ तुम्हाला इथे तुम्हाला काय हवे सगळं मी बनवून देतो, तुम्हाला 500 फूटमध्ये तुम्हाला घर भेटेल, तुम्हाला काय काय पाहिजे सगळं भेटेल. हे सगळं खरेपणे नाही सांगत, खोटपणे सांगतात. 10 वर्षापूर्वी सांगितले, अहो विदेशमधून सगळं काळं धन येणार आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख घडणार आहे. अरे 15 लाख, बाप रे, सगळं बघत बसले. एक दमडी पण भेटलं नाही. खरंपणाने प्रीती करा, खरंपणा. स्तोत्रसंहिता 51:6 मध्ये, Psalm 51:6, स्तोत्रसंहिता 51:6, Psalm 51:6. पहा, अंतर्यामेची सत्यता तुला आवडते. अंतर्यामेची, तुमच्या अंतर्यामध्ये सत्य असायला पाहिजे. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. तुमच्या मनामध्ये अंतर्याम, आतल्या मनामध्ये खरंपण आहे का? तुम्ही दानिएल 6:4 मध्ये पाहता, दानिएल 6:4, दानिएल 6:4. असे असता राज्यकार समाधाने दानिएलला विरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षाने
व प्रांताधिकारी यांनी चालवला. पण त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना, कारण तो विश्वासू दानिएल सत्य असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही. कामामध्ये एवढं खरं आहे दानिएल, त्याला काहीतरी कामामध्ये चूक काढावा आणि राजाशी सांगावा, याला जेलमध्ये टाका. पण दानिएलला काही सापडला नाही. तुमचं जीवन कसं आहे? मनामध्ये सत्याने प्रेम करा देवाला. आमचा देवबापा कसा आहे? सत्य आहे. योहान 4:24 जॉन 4:24, योहान 4:24, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आत्म्याने व खरेपणाने सत्याने प्रेम करा, सत्याने देवाची उपासना करा. ते त्याला आवडते, ते त्याला आवडते. आपण प्रार्थना करणार आहोत. असं प्रीती करणार देवबापा आहे. बाकी सगळ्यांमध्ये प्रीती करतो, पण देवाने आपली प्रीती कृतीने दाखवलं. 2000 साली पूर्वी या जगामध्ये प्रेमाचा देव म्हणून आला. फक्त प्रेम दाखवून निघून नाही गेला. ते प्रेमाची कृती काय? तुमचे आमचे सर्व पाप आपल्या देहावर घेतला आणि वधस्तंभावर स्वतःला अर्पण केला. तो आपला जीव दिला. आम्हाला जीव देण्यासाठी येशूने जीव दिला. म्हणून तो कृतीने आपला प्रेम दाखवलेला आहे. इतर आपण पुष्कळ लोकांना देव म्हणतो, देव मानतो, पण विचार करा त्याने तुमच्यासाठी काय केलं? तुम्हाला पापापासून सोडण्यासाठी त्याने काय केलं? तुम्ही करा, तुम्ही पूजापाठ करा, तुम्ही दानधर्म करा, तुम्ही करा, पण देवाने काय केलं? पण येशूने करून दाखवलं. आपला जीव दिला वधस्तंभावर, आपला रक्त व्हायला. वचन म्हणते त्याच्या रक्ताने आमच्या पाप शुद्ध होते आणि जिवंत उठला. आम्हाला खात्री दिली, विश्वास दिला की एक दिवस येशू ख्रिस्त येणार आहे, आम्ही पण जिवंत उठणार आणि येशू बरोबर स्वर्गात. येशूनं म्हटलं मी एक जागा तयार करतो, येऊन तुम्हाला घेऊन जातो. स्वर्ग राज्य तुमच्यासाठी आहे असं म्हणणारा देव एकच येशू ख्रिस्त आहे ना. त्याची प्रीती आपल्या कृतीने दाखवतो. स्वर्गामध्ये तुमच्यासाठी माझ्यासाठी एक चांगलं भवन बनवून ठेवलेलं आहे. म्हणून या लवकर, मी लवकर येणार आहे म्हणतो. त्याच्या आगमनासाठी तयार राहा. येशूला तुमचं जीवन सोपा. तुमच्यासाठी प्रेमच एवढं दाखवलं नाही, पण प्रेमाचे कृत्य येशूने करून दाखवलं. चला प्रार्थना करू. पवित्र देवबापा धन्यवाद. तुमचे प्रेम शब्दाने किंवा जिभेने नव्हे, कृत्येने आणि सत्याने प्रेम करावा. येशू प्रभू या जगामध्ये मानव म्हणून आला, प्रेम दाखवलं, प्रेमाचे काम केली, कित्येक लोकांना बरं केलं, जिवंत उठवलं. पण शेवटी सर्व लोकांच्या, संपूर्ण जगाच्या पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर आपला जीव दिला आणि आपला रक्त वाहून आम्हाला शुद्ध करतो. प्रभू परमेश्वर, आज पण तुझ्याकडे पाहत आहे जे कोणी, येशू प्रभू माझ्या पापाच्या क्षमा कर, मला दोन शुद्ध कर असं म्हणणाऱ्यांना तो शुद्ध कर प्रभू. आणि स्वर्गाच्या निश्चित त्यांना भेटू दे. आणि याच जगामध्ये त्यांच्या जे काही त्यांच्या गरजा आहे, त्यांची आवड आहे, त्यांची जे हवे आहे, सर्व काय तू दे प्रभू. वचन म्हणते देवाने आपला एकलौता पुत्र येशूला आमच्यासाठी दिला, त्याबरोबर इतर काही देणार नाही का? सर्व काय देणार. आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833333722 किंवा 932334249695.